नमस्कार मित्रांनो, मी अमोल आगरकर। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाट्रान्सको सहाय्यक तंत्रज्ञ जे पद आहे त्याच्या रिलेटेड आता वॅकन्सी पुढच्या काही दिवसांमध्ये येण्याची दाट शक्यता आहे। ऑलरेडी त्याबद्दल अप्रूव्हल जे आलेलं आहे तर त्यावर मी तुम्हाला व्हिडिओज दिलेला आहे आणि याची जी सीरीज आहे मी ऑलरेडी सुरू केलेली आहे। 2-3 व्हिडिओजची माहिती तुम्हाला दिलेली आहे व्हिडिओजमध्ये। तर त्यामध्ये सिलेबस किंवा एक्झाम पॅटर्न किंवा कोणत्या टॉपिकवर आपण भर द्यायला पाहिजे ते मी ऑलरेडी सांगितलेलं आहे तुम्हाला। आजच्या व्हिडिओमध्ये आपण 2016 मध्ये जी टेक्निशियनची ॲड होती टेक्निशियन 4 ची, तर त्या रिलेटेड जे काही प्रश्न तिथे आलेले आहेत 16 मध्ये जे काही क्वेश्चन पेपर आलेला आहे, प्रिव्हियस पेपर आलेला आहे त्यावर आपण भर देणार आहे, त्यावर त्याचा ॲनालिसिस करणार आहे। कोणत्या टॉपिकवर आपण अभ्यास करायला पाहिजे किंवा जिथे कुठे फोकस करायला पाहिजे, कुठले प्रश्न आलेले आहे आणि कशा प्रकारचे प्रश्न आलेले आहे, लेवल कोणती आहे एक्झामची, मॉडरेट आहे की हार्ड आहे की लो आहे आणि किती प्रश्न कशा टाईपचे विचारलेले आहे यावर सगळं ॲनालिसिस करणार आहे। तर बघा मित्रांनो, आपण 2016चा टेक्निशियन 4चा पेपर इथे ॲनालिसिस करणार आहे। महाट्रान्सको टेक्निकल स्टाफ याच्याबद्दल हा पेपर आहे। म्हणजे आपलं जे महापारेषणचं जे टेक्निशियन 4चे जे वॅकन्सीज आल्या होत्या 500 समथिंग वॅकन्सीज होत्या 2016 मध्ये, त्याचा ॲनालिसिस आपण इथे करणार आहे। आपण आपल्या चॅनलवर म्हणजे इंजिनियर अमोल चॅनलवर मी जास्तीत जास्त महाट्रान्सकोची सिरीज घेतो आहे किंवा मग आपण जास्तीत जास्त माहिती मी त्यावर द्यायचा प्रयत्न करतो आहे। त्यामध्ये तुम्ही जर जुने व्हिडिओ बघितले, तुम्ही चॅनलमध्ये जाऊन जर बघितले तर तुम्हाला लक्षात येईल की मी जास्तीत जास्त क्वेश्चन रिलेटेड आपले एक्झाम पॅटर्न रिलेटेड ऑलरेडी मी तुम्हाला व्हिडिओज दिलेले आहेत टॉपिक वाईज वगैरे। तर त्यामध्ये बघा, जेव्हा आपण ऑनलाईन एक्झामला जातो त्यानंतर सगळ्यात पहिले आपल्याला 50 प्रश्न टेक्निकल जे राहतात म्हणजे आपलं ITIचं किंवा इलेक्ट्रिशियन वायरमनचं जे सिलेबस आहे ते बेसिसवर हा पेपर राहतो किंवा हे प्रश्न राहतात। 50 प्रश्न 110 मार्क, त्यानंतर मराठी राहतं 20 प्रश्न 10 मार्क, त्यानंतर बघा बुद्धिमत्ता किंवा रिझनिंग राहतं 40 प्रश्न 20 मार्क, त्यानंतर ॲप्टिट्यूड 20 प्रश्न 10 मार्क। ठीक आहे, असा हा पेपर पॅटर्न राहतो मित्रांनो। तर त्यामध्ये आपण पहिलं बघू, मी तुम्हाला इथे ॲनालिसिस करणार आहे काय करायला पाहिजे किंवा कोणत्या साईडला कल गेलेला आहे 2016च्या पेपरचा वगैरे ते आपण इथे बघणार आहोत। तर आपण त्यावर भर द्यायला पाहिजे आतासुद्धा। ठीक आहे, तर आपण थोडे काही प्रश्न याच्यातले घेणार आहे, पूर्ण प्रश्न मी इथे घेऊ शकत नाही कारण 130 प्रश्न टोटल आहे, व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल। त्यामुळे मी काही महत्त्वाचे आणि कुठे त्याचा पॅटर्न कोणत्या साईडला गेला ते बघू आपण। ठीक आहे, तर बघा पहिला प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग डायोड इज यूज फॉर पॅनल इंडिकेशन। ठीक आहे, इंडिकेटर। ठीक आहे, म्हणजे कंट्रोल पॅनलचा हा प्रश्न आहे। ट्रान्समिशनमध्ये किंवा महापारेषणमध्ये सबस्टेशनचा भाग सगळ्यात महत्त्वाचा राहतो किंवा तिथे आपल्याला काम करावं लागते, टेक्निशियनला काम करावं लागते, ऑपरेटरला काम करावं लागते किंवा सबस्टेशनचं जे काही आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे। कंट्रोल पॅनल हे पूर्ण सिस्टीमचं मॅनेज करत असते किंवा एक आपण म्हणतो त्याचं तिथून ते मॅनेज होत असते कंट्रोल पॅनलवरून। त्यामुळे कंट्रोल पॅनल प्लस इलेक्ट्रॉनिकचा हा प्रश्न आहे, याचा आन्सर आहे LED लाईट इमिटिंग डायोड। ठीक आहे, इलेक्ट्रॉनिक्स रिलेटेड प्रश्न आहे हा। सेकंड प्रश्न बघा, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज नॉट ट्रू अबाउट स्क्विरल केज इंडक्शन मोटर। म्हणजे इंडक्शन मोटर रिलेटेड हा प्रश्न आहे इलेक्ट्रिकलचा। तर त्यामध्ये जे काही आपले मोटर्सचे प्रकार आहे इंडक्शन मोटरचे ते आपण करून ठेवणे, त्याचे ॲप्लिकेशन्स व्यवस्थित करून ठेवणे हे महत्त्वाचं आहे। त्यानंतर बघा, इलेक्ट्रॉनिक आणि कंट्रोल पॅनल रिलेटेड किंवा आपले जे काही आपले इक्विपमेंट सबस्टेशनमध्ये असतात त्या रिलेटेड जास्तीत जास्त अभ्यास करायचा प्रयत्न करा आणि जास्त डिटेलमध्ये जाऊ नका, जास्त डीपमध्ये आणि मोठे मोठे प्रश्न करू नका। 1 लाईन 2 लाईनचे जे प्रश्न आहेत ते जास्त करा। सगळे प्रश्न हे त्याच टाईपचे आहे इथे। ठीक आहे, त्यामध्ये बघा आता, विच ऑफ द फॉलोइंग इज फील्ड अराउंड द अर्थ इलेक्ट्रोड टू रिड्यूस द रेजिस्टन्स ऑफ अर्थ। याचा आन्सर आहे सॉल्ट अँड कोल। हा एकदम इझी आणि एकदम बेसिक लेवलचा प्रश्न आहे मित्रांनो, खूपच बेसिक लेवलचा प्रश्न आहे। तुम्हाला टेक्निशियनला याची माहिती असणं आवश्यक आहे म्हणून हा प्रश्न इथे टाकलेला आहे, हे लक्षात घ्या। ठीक आहे, याचा आन्सर आहे सॉल्ट अँड कोल। ठीक आहे, त्यानंतर बघा, विच ऑफ द फॉलोइंग इंटरनल कंपोजिशन डज नॉट कंटेन 4 लेअर। ठीक आहे, याच्यामध्ये UJT हे आन्सर आहे। इलेक्ट्रॉनिक बेस्ड प्रश्न आहे, तुम्हाला इलेक्ट्रॉनिकचं जे बेसिक इलेक्ट्रॉनिक आहे ते तुम्हाला करणं आवश्यक आहे, इथे त्याची गरज आहे। ठीक आहे, त्यानंतर बघा, विच टाईप ऑफ अर्थिंग इज रिप्रेझेंटेड बाय फॉलोइंग फिगर। ठीक आहे, ते फिगर दिलेले आहे, कोणत्या प्रकारचं अर्थिंग आहे ते विचारलेलं आहे। त्याच्यामध्ये 4 ऑप्शन तुम्हाला दिलेले आहे। ॲक्च्युली जे उत्तर आहे ते आहे पाईप अर्थिंग। ठीक आहे, म्हणजे अर्थिंगचे प्रकाराचे इमेज इथे दिलेले आहे, तुम्हाला माहिती पाहिजे की हे कुठल्या प्रकारचं अर्थिंग आहे। तर आता हा बघा प्रश्न, अ 3 पिन सॉकेट हॅज द लार्जेस्ट होल ऑफ। याच्यामध्ये उत्तर आहे अर्थिंग। ठीक आहे, तर अर्थिंगमध्ये हे जे मोठं होल असते आपल्याला जे दिसते आपल्या पिनमध्ये ते तुम्हाला लक्षात येईल। एकदम बेसिक प्रश्न आहे बघा, खूपच एकदम म्हणजे मी तर म्हणतो की 50 पैकी फक्त नाही 50 पैकी 10 ते 15 प्रश्न हे असे आहेत की इझिली आपण सॉल्व करू शकतो। ठीक आहे, बाकी मग पुढचे जे आहेत ते म्हणजे इझी लेवल जे आहे ते 15 पर्यंत आहे, पुढचे जे 15 प्रश्न आहेत ते मॉडरेट लेवलचे आहेत, त्याच्या पुढचे 15 प्रश्न हे
थोडे क्रिटिकल लेवलचे आहेत. ठीक आहे. बाकी एक 5 प्रश्न ते कुठलेही काही विचारू शकतात. ट्रान्सफॉर्मर प्रश्न आहे हा. ट्रान्सफॉर्मर युटिलायझेशन फॅक्टर ऑफ हाफ वेव्ह रेक्टिफायर इज अबाउट 0.287 हे उत्तर आहे याच्यामध्ये. तर हे तुम्हाला थोडंसं हे वाचन आणि हे थोडंसं कॅल्क्युलेशनचे काही प्रश्न आहेत, फॉर्म्युलेजवर काही प्रश्न आहेत. ठीक आहे. त्यानंतर आपण बघू आता. सगळे प्रश्न मी इथे घेऊ शकत नाही. पॉवर गेन इन CB कॉन्फिगरेशन, सर्किट ब्रेकर कॉन्फिगरेशन ऑफ ट्रान्झिस्टर इज लो. ठीक आहे. तर हा एक साधा थिअरीचा प्रश्न आहे. ठीक आहे. जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. त्यानंतर बघा, झेनर डायोड आर डिझाईन टू ऑपरेट अंडर रिव्हर्स बायस. ठीक आहे. हा एकदम बेसिक, म्हणजे झेनर डायोडचा हा प्रश्न आहे, एकदम बेसिक प्रश्न आहे. जास्त डिटेलमध्ये जायची गरज नाही. आपण बघितलं याच्यामध्ये 10 ते 15 प्रश्न आतापर्यंत आपल्याला एकदम बेसिक लेवलचे आले आहे. काही कॅल्क्युलेशन बेस आले, काही इक्वेशन बेस आलेले आहेत. परंतु हे सगळे प्रश्न इलेक्ट्रॉनिकच्या रिलेटेड जास्तीत जास्त आहे, कंट्रोल पॅनलच्या रिलेटेड जास्तीत जास्त आहे आणि आपले सबस्टेशनचे इक्विपमेंट आहे. ठीक आहे. आणि स्विचेसबद्दल आहे बऱ्यापैकी. ठीक आहे. व्हॉट इज बिंग रिप्रेझेंटेड इन द गिवन सिम्बॉल. सिम्बॉलमध्ये काय दिलेलं आहे. इथे बघा, ट्रान्सफॉर्मरचं त्यांनी हे दिलेलं आहे. ट्रान्सफॉर्मरचं जे आपली वाइंडिंग असते आणि कोअर असते त्या रिलेटेड इथे त्यांनी सिम्बॉल दिलेलं आहे. एकदम इझी आहे मित्रांनो, काहीच कठीण नाही याच्यामध्ये. द फॉलोइंग सिम्बॉल रिप्रेझेंट्स, इथे सिम्बॉल दिलेला आहे. परत सेकंड थर्ड सिम्बॉल आलेला आहे इथे. याच्यामध्ये XOR गेट आहे. इलेक्ट्रॉनिकच्या रिलेटेड हा सिम्बॉल आहे मित्रांनो. तर इन्सुलेशन रेजिस्टन्स इज लेंथ ऑफ केबल. याच्यामध्ये बघा, इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू हे दिलेलं आहे याच्यामध्ये आन्सर. इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू म्हणजे इन्सुलेशन रेजिस्टन्स इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल लेंथ ऑफ केबल. ठीक आहे. हे उत्तर आहे याचं. तर काही अशी इलेक्ट्रॉनिक बेस आहे, काही इलेक्ट्रिकल बेस आहे आणि आपले एकदम बेसिक लेवलचे प्रश्न असं इथे दिसत आहे. सॉफ्ट सोल्डरिंग इज डन ॲट द टेम्परेचर ऑफ बिलो 450 डिग्री सेंटीग्रेड. ठीक आहे. हा पण थेअरीमधलाच एक प्रश्न आहे. तुम्हाला जेव्हा तुम्ही वाचन करता तेव्हा तुम्हाला हा प्रश्न वाचण्यात येईल, 100% येईल. ठीक आहे. तर त्यामध्ये बघा, आता आपण पूर्ण काही घेऊ नये. त्याच्यामध्ये द मेल्टिंग पॉईंट ऑफ कॅडमियम इज 321 डिग्री सेंटीग्रेड हे ॲन्सर आहे याच्यामध्ये. जेव्हा मटेरियलचा तुम्ही अभ्यास करता, मटेरियलचं जे टॉपिक आहे त्यावर तुम्हाला हा प्रश्न येईल. एक लाईनचे प्रश्न आहेत मित्रांनो, काही नाही आहे. फक्त कसं आहे की तुम्हाला थोडंसं एक मायन्युटली अभ्यास करावा लागेल, थिअरीचा आणि MCQचा बोथ. ठीक आहे. मला असं वाटतं थिअरीला तुम्ही भर द्यायला पाहिजे, कारण की हे सगळे बेसिक प्रश्न आहेत. ठीक आहे. तर द फॉलोइंग फिगर इज द सिम्बॉल ऑफ वॅरेक्टर डायोड. ठीक आहे. डायोडमधले जे प्रकार आहेत इलेक्ट्रॉनिकमधला हा प्रश्न आहे. तर हे सगळे प्रश्न आहेत मित्रांनो. याच्यामध्ये 50 प्रश्न आपले याचे आहेत. ठीक आहे. इलेक्ट्रिकल रिलेटेड किंवा इलेक्ट्रॉनिक आपल्या इलेक्ट्रिशियन रिलेटेड. त्यानंतरचं टॉपिक आहे मराठी लँग्वेज. तर मराठीमध्ये बघा मित्रांनो, 20 प्रश्न 10 मार्कासाठी आहे. थोडंसं आता मी ते फास्ट घेतो, जास्त वेळ आपला खूप मोठा व्हिडिओ व्हायला नको त्यामुळं. पहिला प्रश्न आहे, लिंगानुसार गटत न बसणारा शब्द ओळखा. बैल, घोडा, मासा, बकरी, कुत्रा. याचं उत्तर आहे बकरी. ठीक आहे. तर हे आता त्या याच्यानुसार आहे, म्हणजे तुमचे जे हे असतं लिंगानुसार म्हटलं यांनी. त्यानंतर लिंग बदला पती, तर पत्नी बघा, एकदम बेसिक लेवलचे प्रश्न आहे, जास्त डिटेल द्यायची गरज नाही आहे. स्वभाव स्वाभाविक, तसे इतिहास, ऐतिहासिक. ठीक आहे. एकदम म्हणजे खूपच एकदम बेसिक लेवलचे प्रश्न आहे. वचन बदला, बोट, याचं उत्तर आहे बोटे. ठीक आहे. पहिलं बेसिक आहे एकदम मराठीमध्ये जास्त डिटेल जाऊ नका. ठीक आहे. पुढील सामासिक शब्दाचा विग्रह करा. विग्रह म्हटलेला आहे पलीकडचा तीर, हे उत्तर आहे याच्यामध्ये. पहिलं तीर आहे तर पलीकडचा तीर, विग्रह. पर्याय ओळखा. ठीक आहे. म्हणजे बेसिक आहे एकदम मराठीमध्ये सुद्धा. ठीक आहे. एकवचन लिहा. पावले, पाऊल, कोणालाही कळेल. पाऊल उत्तर आहे. मराठी एकदम बेसिक आहे मित्रांनो. एकदम म्हणजे मी म्हणेल की 10 मार्क तुमचे कन्फर्म आहे त्याच्यामध्ये 20 पैकी. ठीक आहे. तर बघा, आता नंतरचा पार्ट आहे लॉजिकल रिझनिंग. ठीक आहे. 20 प्रश्न तुमचे ऑलरेडी याचे मराठीचे झालेले आहे. त्यानंतर लॉजिकल रिझनिंग आहे. तर लॉजिकल रिझनिंगचे 40 प्रश्न 20 मार्क आहे. यामध्ये थोडंसं तुम्हाला लॉजिक लावावं लागतं किंवा तुम्हाला ॲनालिसिसद्वारे प्रश्न इथे येतात. इथे तुम्ही बघू शकता. आता इथे मी काही खूप वाचून दाखवत नाही, कारण हे प्रश्न खूप मोठे मोठे असतात. तर लॉजिकल रिझनिंगचं तुम्हाला एकही मार्क जायला नको. जास्तीत जास्त संख्येने अभ्यास, म्हणजे तुम्ही याच्यामध्ये वेळ द्या आणि 20 मार्क तुम्हाला मिळालेच पाहिजे यामध्ये. आणि बेसिक आहे, तुमच्या एक लक्षात आलं असेल, पॅटर्न एकदम बेसिक आहे. म्हणजे मीडियमपेक्षाही मला त्याची लेवल जी आहे ती थोडीशी कमी वाटते. फक्त काही जे टेक्निकलचे प्रश्न आहेत, साधारण 15 ते 20 प्रश्न 50 पैकी हे थोडे क्रिटिकल लेवलचे आहेत. बाकी मॉडरेट आहे आणि त्याच्यापेक्षा काहीतरी लो आहे थोडेफार 10-15 प्रश्न. ठीक आहे. तर हे तुम्ही इथे लक्षात घ्या.
खूपच आता हे रिझनिंगचे खूप मोठे प्रश्न असल्यामुळे मी वाचून दाखवत नाही, तुम्ही इथे बघू शकता. तुम्हाला PDF मध्ये मी PDF ची लिंक इथे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतो आहे की तुम्ही ॲनालिसिस स्वतः करू शकता. ठीक आहे. हा एकच प्रश्न, रिअरेंज द फॉलोइंग लेटर्स टू द फॉलोइंग मिनिंगफुल वर्ड. ठीक आहे. हा एक वर्ड दिलेला आहे, तर त्याच्यामध्ये हे शब्द तुम्हाला लावायचे आहेत. त्यावरून हे शब्द दिले, तुम्ही लावले तर तुम्हाला एक शब्द तिथे मिळेल. ठीक आहे. तर रिझनिंगमध्ये हे काही विचारू शकतात मित्रांनो, लॉजिकल वगैरे किंवा वर्बल, नॉन वर्बल वगैरे. तसं काही फिक्स पॅटर्न राहत नाही, कारण रिझनिंगचा आणि आपल्या टेक्निकल पोस्टचा काही विषय हे नाही आहे. फक्त लॉजिक तुमचं चांगलं पाहिजे म्हणून ते एक टेस्ट राहते बुद्धिमत्तेची तुमची. ठीक आहे. अरेंज द फॉलोइंग इन ऑर्डरली मॅनर. ठीक आहे. त्याच्यामध्ये बघा, ब्रेन, स्टमक, नी, फूट, वोकल कॉर्ड्स, हे मराठी आणि इंग्लिशमध्ये दोन्ही याच्यामध्ये प्रश्न राहतात, त्यामुळे तुम्हाला सोपं जाईल, काही कठीण जाणार नाही. तर आपण इथे आता हे थोडं स्किप करू हा भाग. तुम्ही बघू शकता याचे इथे भरपूर असे काही प्रश्न दिलेले आहेत. त्यानंतरचा आपला जो पार्ट आहे मित्रांनो, तो आहे ॲप्टिट्यूड, क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूडचा प्रश्न आहे. हा थोडासा भाग थोडा कठीण जातो आपल्या मित्रांना, विद्यार्थी मित्रांना. तर त्यामध्ये बघा, थोडंसं म्हणजे कसं, तुम्हाला जे बुक्स आहेत ते व्यवस्थित रेफर करावं लागेल. अनिल अंकलिगींचं आहे, पंढरीनाथ राणेंचं आहे, आणि त्यानंतर आपलं रिझनिंगमध्ये वेगळे आहेत, परंतु याच्यामध्ये हे 2 पुस्तकं फार महत्त्वाचे आहे. जास्त डिटेलमध्ये जाऊ नका. ठीक आहे. आपण बघितलं आहे की पूर्ण जे आहे पेपर जो आलेला आहे आपला 2016ची जी ॲड होती त्याच्यानुसार, तर त्याचं ॲनालिसिस आपण केलेलं आहे, तुमच्या लक्षात आलं असेल. परंतु पूर्णपणे यावर डिपेंड राहू नका. त्यांनी थोडेफार वेगळे प्रश्न केले, तर त्यानुसार मी तुम्हाला सिलेबसमध्ये ऑलरेडी माझ्या प्रिव्हियस व्हिडिओमध्ये तुम्हाला आय बटनमध्ये किंवा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये व्हिडिओ मिळून जाईल. चॅनलमध्ये तुम्ही क्लिक करा. चॅनलमध्ये गेल्यानंतर तुम्हाला तिथे लक्षात येईल की तुम्हाला सगळे व्हिडिओज मी ट्रान्सकोचे घेतलेले आहे, त्याची एक प्लेलिस्टसुद्धा वेगळी तयार केलेली आहे, तुम्ही ते बघू शकता. शेवटचा एक अपडेट म्हणा किंवा एक माहिती तुम्हाला द्यायची आहे. आपलं जे चॅनल आहे ते तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमच्या लक्षात येईल की ते एक सबस्क्रिप्शनचं बटन आहे, त्याच्या बाजूला एक जॉईनिंगचं बटन आहे. तिथे 3 प्लॅन आहे, डायमंड, गोल्ड आणि सिल्वर. तर त्यामध्ये माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला की जे आता टेक्निशियन फोर्ससाठी सिरियसली प्रिपरेशन करत आहेत महाट्रान्सकोसाठी, तर त्यांनी त्यामधला डायमंड जो प्लॅन आहे त्याचं मेंबरशिप घ्यावं अशी माझी एक रिक्वेस्ट आहे तुम्हाला. कारण की जे काही विद्यार्थी माझ्याकडे ऑलरेडी आलेले आहेत त्यांनी मेंबरशिप घेतलेली आहे. तर जे काही मेंबरशिप घेतील त्यांचा आपण एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करणार आहे. त्याद्वारे मी तुम्हाला पूर्ण A to Z माहिती, आतापासून तर पूर्ण सिलेक्शनपर्यंत पूर्ण माहिती, पूर्ण सिलेबस वाईज, पूर्ण म्हणजे जे काही तुमचं टॉपिक वाईज आहे किंवा त्यावर आपण लेक्चरसुद्धा त्यावर आपण घेणार आहे, किंवा माझ्याकडून जे व्हिडिओज त्यांचे वेगळे राहतील डायमंड प्लॅनमधले. आणि व्हॉट्सअप ग्रुपद्वारे मी तुम्हाला वरचेवर अपडेट्स त्यावर देत राहील. आपण MCQs घेत राहू, किंवा जे काही पुढचे प्रोसिजर आहे आपण ते पूर्ण तुम्हाला सिलेक्शनपर्यंत जे काही आवश्यक आहे तुम्हाला, माझं पर्सनल गायडन्स त्यावर राहील, माझं पर्सनल कनेक्टिव्हिटी प्रत्येक इंडिव्हिज्युअलशी राहील. कारण की एवढ्या मोठ्या प्रमाणात मी प्रत्येकाशी पर्सनली कनेक्ट होऊ शकत नाही, तर त्याद्वारे आपण कनेक्ट होऊ शकतो. त्यासाठी तुम्ही मेंबरशिप जर घेत असाल टेक्निशियन फोर्ससाठी किंवा टेक्निशियन फोर्सच्या तुम्हाला जर तुम्ही एक्झाम देत असाल, तर त्यासाठी तुम्हाला एक कमेंट मला करावं लागेल, किंवा तुम्ही जर कमेंट केली मला माझ्या लक्षात येईल. तुमच्यासमोर एक बॅज येईल, तिथे कमेंट केल्यानंतर कोणत्याही व्हिडिओमध्ये कमेंट करा. आणि आपला टेलिग्राम चॅनल जॉईन करा, जेणेकरून मला तुमच्याशी पर्सनल कॉन्टॅक्ट करून नंबर कलेक्ट करून मला आपला एक व्हॉट्सअप ग्रुप तयार करता येईल. ठीक आहे. त्यावर माझं A to Z म्हणजे आतापासून तर पूर्ण सिलेक्शनपर्यंत तुमचं पूर्ण गायडन्स माझं तुम्हाला राहील. की तुम्हाला पेपरचं जे काही आहे एक स्वरूप लक्षात आलं असेल, आणि कुठे आपण अभ्यास करायला पाहिजे, कुठल्या टॉपिकवर जास्त भर द्यायला पाहिजे हे लक्षात आलं असेल. आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर प्लीज लाईक करा आणि शेअर करा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांनासुद्धा माहिती मिळेल. या रिलेटेड मी आणखी व्हिडिओज तुम्हाला ट्रान्सकोबद्दल घेणार आहे, टेक्निशियन फोनबद्दल. याच्या पुढचा व्हिडिओ त्यावर आपण जे काही आता डॉक्युमेंट लागतील आपल्याला फॉर्म भरायसाठी, त्याची तयारी तुम्ही आधीच करायला पाहिजे. त्याच्यावर आपला पुढचा 1-2 दिवसामध्ये व्हिडिओ येईलच. त्यामुळे चॅनलला, इंजिनियर अमोल चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून वरचेवर तुम्हाला माहिती मिळत राहील. धन्यवाद मित्रांनो.